आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अचलपूरच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर SIT मार्फत कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी अमरावती ग्रामीण SP आणि IG यांना निवेदन देऊन केली आहे। अचलपूर परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधम आणि त्याच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं। आमदार भाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व IG अमरावती रेंज यांची भेट घेतली। यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी SIT द्वारे करण्याचा आग्रही मागणी करण्यात आली। या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, नगरसेवक अनिलभाऊ अग्रवाल यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। अचलपूरमधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। केवळ मुख्य आरोपीच नाही तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करावा। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही उपस्थित नेत्यांनी यावेळी दिला। या गंभीर गुन्ह्याचा तपास स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने व्हावा यासाठी विशेष चौकशी पथक SIT स्थापन करण्याची मागणी करण्यात आली। तसंच मुख्य आरोपींसह या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या सर्व साथीदारांवर मोक्का इतर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। अचलपूरमधील या धक्कादायक घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला असून आता सर्वांचं लक्ष प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागलं आहे। आरोपींवर कठोर शिक्षा होऊन पीडितांना न्याय मिळेल का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, द विदर्भ न्यूज, अमरावती। आज शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की SIT इथे स्थापन झाली पाहिजे। परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। एक 20-22 वर्षाचा पोरगा जर एवढी हिंमत करू शकतो तर मग एक करू शकतो तर दोनही करू शकतात, चारही करू शकतात। आणि आता ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे। होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे। आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत। मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही, त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांपली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे। परतवाड्याच्या प्रकरणामध्ये SIT दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे।